हॅलो स्टुडंट्स, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये म्हणजे जे सिलेबसचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये फक्त आपण पहिल्यांदा तर आपण पाहिलं होतं की कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपला DTE या सब्जेक्टचा इन डिटेल सिलेबस पाहिला होता आपण. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये पाहूया आपले जे रिमेनिंग 3 थिअरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत ज्याची थिअरी एक्झाम होणार आहे त्या सब्जेक्ट्समध्ये आपल्याला काय काय कंटेंट त्यांनी दिलेला आहे तो. ओके, तर लक्ष द्या इकडे. आता वन बाय वन एक एक सब्जेक्ट आपण पाहूयात. हा, तर हा जो आपला पहिला सब्जेक्ट आहे हा आहे आपला एनालॉग इलेक्ट्रॉनिक्स. राइट, इट इज ऑल्सो वन ऑफ द टफेस्ट सब्जेक्ट प्रेझेंट इन अवर करिक्युलम. ठीक आहे, तर हा एनालॉग इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट आहे. हा आपल्या मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड नाहीये, हा इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचशी रिलेटेड सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट एवढ्या पूर्ण ब्रांचेसला आहे. ठीक आहे, कधी जेव्हा सिलेबस पाहत असेल तेव्हा या गोष्टीकडे लक्षात ठेवा की आपल्या सोबत सोबत आणखी कोणत्या ब्रांचचे स्टुडंट हे सब्जेक्ट शिकत आहेत ते. राईट, बाकी सगळं या सब्जेक्टचं पण नॉमिनलच आहे. एक मिनिट, हा कॉल आलाय. ओके, इकडे लक्ष द्या. आता तर हा पण सब्जेक्ट सेम आहे. 175 मार्क्स साठीच आपल्याला राहणार आहे. 100 मार्काचा तुमचा कंप्लीट पेपर असेल, त्याच्यापैकी 40 मार्क्स घ्यावे लागतील. त्या 100 मार्काला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतात, 70 आणि 30. हे तर मॅक्झिमम साठी सेमच आहे. याच्यात फक्त नवीन काय आहे तर हे 25 मार्क्स साठी याचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल होणार आहे तुमचं. ठीक आहे, तर आता याचा सिलेबस जर आपण पाहिला की या सब्जेक्ट मध्ये आपल्याला कंटेंट काय काय दिलेले आहेत, तर कंटेंट काय आहे तुमच्या बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा जो सिलेबस होता, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट, त्याचा हा पुढचा पार्ट आहे. राईट, हा सब्जेक्ट प्रॉपरली समजण्यासाठी तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज असणं महत्वाचं आहे. तर पहिल्या युनिटमध्ये आपल्याला शिकायचे त्यावर एम्प्लिफायर्स. ओके, थर्ड सेमिस्टरला अगोदर एक सब्जेक्ट असायचा EDC म्हणून, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड सर्किट्स. त्याचा हा सिलेबस आहे. आणि फोर्थ सेमिस्टरला एक सब्जेक्ट असायचा अॅनालॉग सर्किट्स म्हणून, ACI. तर त्या अॅनालॉग सर्किट्सला तुम्हाला त्यांनी अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स बनवलं आणि त्याच्यामध्ये हे सगळे कंटेंट दिलेले आहेत. तर हे सगळं चौथ्या सेमिस्टरचा सिलेबस आहे. ठीक आहे, ओपॅम अँड इट्स अप्लिकेशन. आता ओपॅम म्हणजे काय असतो, ऑपरेशनल एम्प्लिफायर असतो. एक एम्प्लिफायर जो एकापेक्षा जास्त कामं करू शकतो, जसं ॲडरचं काम करतो, सबस्ट्रॅक्टरचं काम करतो, व्होल्टेज टू करंट कन्व्हर्टर, करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर, अशा प्रकारचे खूप सारे कामं हा ओपॅम करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट युनिट जो दिलेला आहे त्या नेक्स्ट युनिटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, वेव्हफॉर्म जनरेटर शिकायचं आहे. राईट, आता हे जे वेव्हफॉर्म जनरेटर्स आहेत याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक प्रकारचे एम्प्लिफायर शिकावं लागतात, त्याला आपण म्हणत असतो फीडबॅक एम्प्लिफायर्स. राईट, फीडबॅक म्हणजे आउटपुटचा जो पार्ट आहे तो आपण आणून इनपुट मध्ये परत त्याला जोडत असतो, त्याला आपण म्हणत असतो फीडबॅक. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचे या चॅप्टर्स मध्ये ऑसिलेटर्सचा पार्ट शिकायचा. राईट, ऑसिलेटर एक प्रकारचा वेव्हफॉर्म जनरेट करून देणारा सर्किट असतो. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स असतात. हर्टले ऑसिलेटर असतं, हे बघा इथं आहे बघा, RC फेज शिफ्ट ऑसिलेटर असतो, हर्टले ऑसिलेटर असतो, LC ऑसिलेटर्स असतात, असे बरेच वेगवेगळे ऑसिलेटर्स असतात. त्यानंतर आपल्याला शिकायचे आहेत फिल्टर्स. आता तुम्ही बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे फिल्टर्स शिकलेत ते फिल्टर्स आणि या फिल्टर्स मध्ये फरक आहे. त्या फिल्टरचं काम होतं तुमच्या रेक्टिफायरचं जे आउटपुट येतं त्या आउटपुट मध्ये जे AC कंपोनंट प्रेझेंट असतात त्याला रिमूव्ह करून टाकायचं. राईट, रेक्टिफायर कन्वर्ट AC इंटू DC. आपल्याला प्युअर DC पाहिजे, रेक्टिफायरच्या आउटपुटला प्युअर DC भेटत नाही, म्हणून आपण फिल्टर यूज करतो. फिल्टर काय करतो, रेक्टिफायरच्या आउटपुट मध्ये जे AC कंपोनंट प्रेझेंट आहे ज्याला आपण रिपल्स म्हणतो ते रिमूव्ह करायचं काम करतो फिल्टर. तर ते रेक्टिफायर वाले फिल्टर्स ते वेगळे झाले, हे आपली फ्रिक्वेन्सी वाले फिल्टर्स असतात. राईट, याला आपण ऍक्टिव्ह फिल्टर्स म्हणत असतो. हे काय असतात काही नाही सगळं या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे ते स्पेशलाइज्ड IC अप्लिकेशन्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला काही स्पेशल पर्पज IC दिलेले आहेत त्या शिकावं लागतात. त्यापैकी एक कॉमन IC म्हणजे असते आपली IC 555, याला टायमर IC म्हणलं जातं. ओके, त्यानंतर एक असते IC 565, ही तुमची PLL ची IC असते, फेज लॉक्ड लूप. आणि त्यानंतर आपले PLL चे काही अप्लिकेशन्स दिलेले आहेत. राईट, तर बऱ्यापैकी सिलेबस जो आहे तो चौथ्या सेमिस्टर आणि तिसऱ्या सेमिस्टरचं मिक्सअप करून दिलेला आहे. राईट, आणि याच्याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा जर कोणी सिनियर वगैरे तुमच्या असतील तर त्यांच्याकडून थोडंसं गायडन्स घ्या की हे कशा प्रकारची सिलेबस आहे, त्याचा कसा अभ्यास करावा लागेल आम्हाला ते. राईट, इथं सगळं सांगण्यासाठी मी तर प्रेझेंट आहेच. तर हा एवढा आपला सिलेबस आहे, हे सगळे तुमचे एक्सपेरिमेंट्स वगैरे आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर युनिट वाईज
जर मार्किंग पाहिली तर युनिट वाईज मार्किंग मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पहिला युनिट 12 मार्काला आहे, दुसरा युनिट 18 मार्काला आहे, नेक्स्ट 14 अँड 12. तर अशा प्रकारे तुमचा हा 70 मार्काचा एक सब्जेक्ट आहे. राईट, हा झाला तुमचा अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट. आता दुसरा जो सब्जेक्ट आहे आपला, तो सब्जेक्ट कोणता आहे पहा. ठीक आहे, हा आहे आपला नेक्स्ट सब्जेक्ट. राईट, हा आहे आपला ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. राईट, याला ह्युमन बायोलॉजी सुद्धा म्हणलं जातं. तर अॅनाटॉमी म्हणजे काय, कोणतीही वस्तू दिसते कशी, त्याला अॅनाटॉमी म्हणलं जातं. आणि फिजिओलॉजी म्हणजे ती काम कशी करत असते, त्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो. जसं आता आपला हार्ट आहे, हार्ट दिसतो कसा म्हणजे हार्टची अॅनाटॉमी, आणि हार्ट काम कसा करतो त्याला म्हणतात फिजिओलॉजी. हा तुमचा खूप जास्त इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. राईट, ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. कारण पुढे आपल्याला जे मशीन्स वगैरे शिकायचे आपल्या मेडिकल फील्ड मधले, हे सगळे मशीन्स वगैरे आपल्याला याच सब्जेक्ट मध्ये शिकायचे आहेत. राईट, हे त्याचा बेस आहे. जोपर्यंत आपल्याला हार्ट बद्दल प्रॉपरली समजणार नाही, तर हार्ट रिलेटेड काम करणारी आपली जी ईसीजी मशीन वगैरे आहे, ती मशीन कशी काम करेल हे आपल्याला प्रॉपरली समजूच शकत नाही. ठीक आहे, तर या सब्जेक्ट मध्ये आपल्याला एक मॅन्युअल दिलेला आहे 25 मार्काचा. राईट, बाकी सगळं काही सारखंच आहे, फक्त याच्यामध्ये तुमचा SLA आणि PR वगैरे काही यासाठी नाहीये. 125 मार्काचा हा तुमचा सब्जेक्ट राहणार आहे. ठीक आहे, आणि याला HAP म्हणतात शॉर्ट मध्ये, ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. राईट, आता हा जो सब्जेक्ट आहे जर तुम्ही पाहिलं तर हा सब्जेक्ट पॉलिटेक्निक मध्ये फक्त आणि फक्त मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचलाच आहे, बाकी कोणत्याच ब्रांचला हा सब्जेक्ट नाहीये. इथून आपल्याला कळतं की आपली जी फील्ड आहे ती किती रेअर आहे, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स किती रेअर ब्रांच आहे हे आपल्याला इथून कळतं. की हे जे सब्जेक्ट आहेत, हे सब्जेक्ट आता याच्या अगोदरचे दोन्ही सब्जेक्ट पाहिले तुम्ही, DTE पण पाहिला आणि अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक पण पाहिला. DTE तर ऑलमोस्ट सगळ्या ब्रांचला आहे, कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्सच्या. अॅनालॉग सर्किट इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड सर्व ब्रांचेसला आहे. राईट, बट हा जो ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी आहे, हा फक्त आणि फक्त MU साठीच आहे. राईट, सोपा सब्जेक्ट असतो, अवघड वगैरे याच्यामध्ये जास्त काही नसतं, फक्त सब्जेक्टला प्रॉपरली शिकावं लागतं. ठीक आहे, पहा आता याचे वेगवेगळे कंटेंट दिलेले आहेत. कंटेंट मध्ये काय काय शिकायचं बाबा आपल्याला, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिकायचंय ते म्हणजे सेल. राईट, 10वीला तुम्ही सायन्स मध्ये शिकलंच असेल, बायोलॉजीचा पार्ट असतो त्याच्यामध्ये. सेल काय असतात, टिश्यू काय असतात, आणि ही आपली स्केलेटन सिस्टम काय असते. ते स्केलेटन सिस्टम म्हणजे बोन्स आणि मसल्सची जी सिस्टम असते ती. त्यानंतर नेक्स्ट युनिट मध्ये आपल्याला शिकायचं आहे कार्डिओव्हस्क्युलर अँड रेस्पिरेटरी सिस्टम. आता हे कंबाईन केलेलं आहे. ठीक आहे, जो आयस्कीमचा सिलेबस होता त्याच्यामध्ये कार्डिओव्हस्क्युलर सेकंड युनिट होता आणि रेस्पिरेटरी तुमचा थर्ड युनिट होता, याच्यामध्ये त्यांनी कंबाईन करून टाकलेला आहे. ठीक आहे, कार्डिओव्हस्क्युलर म्हणजे आपल्या हार्ट आणि जे आपले आर्टरीज आणि व्हेन्स असतात त्याच्या रिलेटेडची सिस्टम आहे, हार्टची सिस्टम आहे. आणि त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे आपले लंग्स, आपण जे रेस्पिरेशन करतो, जो श्वास घेतो श्वास सोडतो, त्याच्या रिलेटेड सिस्टम असते आपली. आणि आपल्याला याच्यामध्ये महत्वाचं काय शिकायचं असतं, तर हे पार्ट महत्वाचा असतो, याच्यावर दरवेळेस क्वेश्चन येतोच पेपरमध्ये, ते म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टम. रेस्पिरेटरी सिस्टम रिलेटेड कोणते इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो, तसंच बघा इन्स्ट्रुमेंट रिलेटेड टू हार्ट म्हणजे इन्स्ट्रुमेंट रिलेटेड टू कार्डिओव्हस्क्युलर सिस्टम, हे पण आपल्याला शिकायचंय त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे थर्ड युनिट जो दिलेला आहे, थर्ड युनिट मध्ये काय आहे आता आपल्याला नेक्स्ट बॉडी सिस्टम आहे. ठीक आहे, नेक्स्ट बॉडी सिस्टम कोणती आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम अँड एक्सक्रिटरी सिस्टम. ठीक आहे, पचन संस्था आणि एक्सक्रिटरी सिस्टम म्हणजे रिलेटेड टू किडनी, जे वेस्ट प्रोडक्ट आपण बॉडीच्या बाहेर टाकतो त्याच्या रिलेटेड. हे जेवण करायचं आणि वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकायचं, सोबत दिलेलं आहे बघा. डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, मग याच्यामध्ये सुद्धा तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टमचे काय काय ऑर्गन्स असतात. डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे कोणते कोणते ऑर्गन आहेत, माउथ झालं, राईट, आपली टंग झाली, त्यानंतर हे तुमचं फूड पाईप असतो, इसोफेगस असतं, परत इथं गेले की स्टमक असतं खाली, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, हे सगळं शिकायचं. आणि एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये काय, किडनी बद्दलची इन्फॉर्मेशन असते, किडनी कसं काम करते. आणि त्यानंतर बघा परत काय दिलंय, मेडिकल डिव्हाइसेस रिलेटेड टू, फक्त शब्द बदललाय, मेडिकल डिव्हाइसेस म्हणजे काही नाही, इन्स्ट्रुमेंट्स शिकायचे. ठीक आहे, त्यानंतर कंबाईन करून दिली कोणती सिस्टम, तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड एंडोक्राइन सिस्टम. दोघांना पण त्यांनी कंबाईन करून दिलेलं आहे. मोस्टली तुमच्या एंडोक्राइन सिस्टम बद्दल जास्त दिलेलं नसेलच त्यांनी. ओके, याच्यामध्ये त्या सिस्टमला कंबाईन करून टाकलेलं आहे. काय केलंय, इथं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दिली आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. त्यानंतर हॉर्मोन सिक्रेटेड बाय मेल
अँड हॉर्मोन सिक्रेटेड बाय फिमेल. या चॅप्टर मध्ये आपल्याला हे सगळं शिकावं लागणार आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, आणि त्याला कंबाईन केलंय एंडोक्राईन सोबत. अगोदर हा एंडोक्राईनचा जो पोर्शन होता हे नर्वस सिस्टम मध्ये होता. ठीक आहे. त्यानंतर आहे आता तुमची नर्वस सिस्टम, सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या बॉडीचं, राईट. आणि आपल्या सिलेबस मध्ये पण हे सर्वात इम्पॉर्टंट असेल. हे मार्क्स न बघता मी सांगू शकतो सगळ्यात जास्त वेटेज असेल तुमच्या नर्वस सिस्टम वाल्या चॅप्टरचं. ठीक आहे. त्यानंतर स्पेशल सेन्सेस. स्पेशल सेन्सेस म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये 5 सेन्सेस आहेत. 5 कोणते कोणते सेन्सेस आहेत? पहिला असतो आपला स्किन, सेन्स ऑफ टच अँड टेम्परेचर. त्यानंतर आहे डोळे, राईट, डोळ्याने आपण बघतो, त्याला म्हणतात सेन्सर ऑफ व्हिजन. ठीक आहे, दृष्टी. त्यानंतर असतात आपले इयर्स, राईट, साऊंड सेन्सर असतो, राईट. हे कान म्हणजे आपल्या मोबाईलला जसा माईक आहे ना तसा आपला हा कान असतो. तोंड म्हणजे काय असेल? आपल्या मोबाईलचा स्पीकर आहे. स्पीकर म्हणजे आपलं तोंड झालं. त्यानंतर आहे आपली जीभ. जीभ म्हणजे टेस्ट, राईट, सेन्सर ऑफ टेस्ट. तर हे 5 आहेत, पण या 5 पैकी आपल्याला शिकायचे 2च असतील. याच्यामध्ये काय काय दिलेत बघा त्यांनी, कोणते कोणते दिलेत? 3 दिलेत शिकायला बघा. एक दिलाय डोळे, दुसरं दिलंय स्किन, आणि तिसरं दिलंय कान. हे 3 सेन्सर आपल्याला इथं शिकायचे आहे, ते कसे काम करतात वगैरे. ठीक आहे, राईट. तर हे झाले तुमचे 5 युनिट्स. आता एकदा याचं वेटेज पण पाहून घेऊयात आपण की कोणता युनिट किती मार्काला दिलेला आहे तो. ठीक आहे. तर बघा आता तुमचा हा जो नर्वस सिस्टमचा पोर्शन आहे, हा नर्वस सिस्टमचा जो पोर्शन आहे, एकच सिस्टम असून सुद्धा याचं जे वेटेज आहे, याचं वेटेज किती दिलंय? 14 मार्क्स दिले. आता तुम्हाला वाटेल की नाही सर सेकंड युनिट तर 18 मार्कला आहे. सेकंड युनिट 18 मार्कला दिसतोय तुमचा, पण सेकंड युनिट जो आहे ना, सेकंड युनिट मध्ये तुमचे 2 सिस्टम दिलेत, एक कार्डिओव्हास्क्युलर आणि एक रेस्पिरेटरी आहे. ठीक आहे. अगोदर नुसती कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमचं जे वेटेज आहे ते वेटेज आय थिंक काहीतरी 12-14 मार्क होतं, आणि त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टमचं वेटेज जवळजवळ 12 मार्क्स काहीतरी होतं. ते सगळं कंबाईन करून त्यांनी इथं 18 मार्क्सला दिलेलं आहे. आणि इथं एकच सिस्टम शिकायचे, नर्वस सिस्टम. ठीक आहे. तर ते किती मार्क्सला दिले तुम्हाला? 14 मार्क्सला. त्याच्यासोबत त्यांनी ऍड ऑन केलेलं आहे तुमचे स्पेशल सेन्सेस. ओके. तर हे अशा प्रकारे तुमचा नेक्स्ट सब्जेक्ट आहे, तो म्हणजे तुमचा कोणता? ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, याला म्हणतात HAP. ओके. आता त्याच्या पुढचा सब्जेक्ट जो आहे तुमचा लास्ट सब्जेक्ट, तो लास्ट सब्जेक्ट कोणता आहे पहा. हा आहे आपला लास्ट सब्जेक्ट कोणता? बायोसेन्सर ऍप्लिकेशन्स. याला अगोदर बायोस म्हणायचे, BIOS. ठीक आहे. शॉर्ट फॉर्म याचा BIO असायचं, एवढंच, बायो. ठीक आहे. HAP एक आणि दुसरा बायो एक. HAP सोबत तुम्हाला हे बायो शिकायलाच पाहिजे. ओके. तर बघा आता हा पण सब्जेक्ट फक्त आणि फक्त कोणाला आहे? मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचलाच आहे, बाकी कोणालाच नाही. म्हणजे या सेमिस्टर मध्ये आपल्याला 2 असे रेअर सब्जेक्ट आहेत जे फक्त आणि फक्त मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सलाच आहेत, बाकी कोणत्याच ब्रांचला नाही आहेत पॉलीमध्ये. ठीक आहे. आपण सब्जेक्टचं सगळं सेमच आहे. वेटेज किती आहे याचं? 175 मार्क्स आहे, आणि याला प्रॅक्टिकल सुद्धा दिलेला आहे. हॅश आहे म्हणजे हे एक्सटर्नल प्रॅक्टिकल राहणार, आणि याचा शॉर्ट फॉर्म आहे तुमचा BIO. ओके. आता पुढे आपण याचे कंटेंट पाहूयात की याच्यात आपल्याला काय काय शिकायचं आहे ते. पहा, पहिला जो युनिट आहे तो पहिला युनिट आहे आपला मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम. याला शॉर्ट मध्ये म्हणलं जातं MIS. ठीक आहे. याला कधी कधी मॅन इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम सुद्धा म्हणतात, राईट, MIS. अँड फिजिओलॉजिकल ट्रान्सड्युसर्स. आता या सब्जेक्ट मध्ये हा शब्द तुम्हाला नेहमीच येणार आहे, ट्रान्सड्युसर. तर ट्रान्सड्युसर काय असतात त्याची फक्त एक डेफिनेशन सांगून टाकतो मी तुम्हाला. ट्रान्सड्युसर इज अन इलेक्ट्रॉनिक एलिमेंट विच कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी, राईट. जसं आपण रेक्टिफायर वापरून AC ला DC मध्ये कन्वर्ट करतो का नाही, तसं इथं तुमचा जो ट्रान्सड्युसर आहे तो फिजिकल पॅरामीटरला इलेक्ट्रिकल पॅरामीटर मध्ये कन्वर्ट करू शकतो. सेकंड, फिजिकल पॅरामीटरला, फर्स्ट झालं फिजिकल टू इलेक्ट्रिकल, सेकंड इलेक्ट्रिकल टू फिजिकल पण कन्वर्ट करू शकतो, आणि थर्ड म्हणजे फिजिकल टू फिजिकल पण कन्वर्ट करू शकतो, राईट. आता हे 3 पण कसे कन्वर्ट करू शकतात काय नाही त्याच्या डिटेल बद्दल जर शिकायचं असेल तर पुढे या चॅनलवर काही व्हिडिओज येतील, त्याच्यामध्ये हे सगळं शिकवलेलं असेल, राईट. नाहीतर तुम्ही फिजिकल क्लाससाठी माझ्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. पहा, कारण कसं माहितीये का, 4 सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस इथे युट्यूब वरती कव्हर करणं माझ्यासाठी सुद्धा शक्य होणार नाहीये, राईट. पूर्ण पॉइंट टू पॉइंट जे आहे ते इथं युट्यूब व्हिडिओज मध्ये कव्हर होऊ शकत नाही. ठीक आहे. पहा, तर आता हे मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम अँड फिजिओलॉजिकल ट्रान्सड्युसर इथं आपल्याला शिकायचं, राईट. त्यानंतर असतात तुमचे बायो पोटेन्शियल ट्रान्सड्युसर. आता हे बायो पोटेन्शियल ट्रान्सड्युसर्स म्हणजे काय असतात
की आपण जे मशीन्स बद्दल सांगितलं बघा तुम्हाला, HAP मध्ये आपल्याला मशीन्स होत्या ना वेगवेगळ्या, राईट, या सिस्टमच्या मशीन, त्या सिस्टम बद्दलच्या मशीन्स, तर त्या मशीन्सला आपल्या बॉडी सोबत कनेक्ट करायचं आहे. तर ते कनेक्ट करण्यासाठी काय लागतात, इलेक्ट्रोड लागतात. तर तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल समजून सांगतो, राईट. इथे आपला हार्ट असतो. आता हार्ट इथं नसतो बरं, लेफ्टला. हार्ट इथं तुमच्या सेंटरमध्ये असतो. फक्त त्याचा 60% भाग लेफ्ट साईडला असतो आणि 40% भाग राईट साईडला असतो. म्हणून हार्ट आपला लेफ्ट साईडला आहे असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर इथं तुमचा हार्ट असतो. तर आता इथं हार्ट असतो, तर डॉक्टरला जेव्हा आपले हार्टबीट ऐकायचे आहेत ना, तो काय करतो, त्याच्या गळ्यामध्ये ते लावलेलं असतं हेडफोन म्हणायचं नाही त्याला, ते तुमचं स्टेथोस्कोप असतं. ठीक आहे. तर ते स्टेथोस्कोपचा जे समोरचा हेड असतो, तो हेड तो इथं ठेवतो. इथं ठेवल्यानंतर कानामध्ये इयरपीस लावतो, तर त्याला ते क्लिअरली ऐकायला येतं. तर इथे तो जो पोर्शन ठेवतोय ना ऐकण्यासाठी, इथून साऊंडला तो कॅप्चर करतोय, इथून आवाजाला तो जमा करतोय, साऊंडला कलेक्ट करतोय आणि ते त्या स्टेथोस्कोप थ्रू ते त्याला कानामध्ये ऐकायला जातं. तर इथे त्याने जे स्टेथोस्कोपचा हेड ठेवला ना, त्याला म्हणलं जाते इलेक्ट्रोड, राईट. तर इलेक्ट्रोड कशासाठी वापरले जातात, आपल्या बॉडीकडून काही पॅरामीटर जमा करण्यासाठी वापरले जातात. तर इथं आपल्याला सगळे वेगवेगळ्या टाईपचे इलेक्ट्रोड शिकायचे. ठीक आहे. त्यानंतर शिकायचे वेगवेगळ्या टाईपचे ट्रान्सड्युसर्स, टेम्परेचर रिलेटेड ट्रान्सड्युसर, प्रेशर रिलेटेड ट्रान्सड्युसर, डिस्प्लेसमेंट रिलेटेड ट्रान्सड्युसर, सगळे शिकायचे. आता आपल्या बॉडीत टेम्परेचर आहे, माहीतच आहे सगळ्यांना. आपल्या बॉडीत प्रेशर असतो का, आहे. बॉडीमध्ये आपल्या ब्लड फ्लो होतं, त्या ब्लडला प्रेशर आहे. डिस्प्लेसमेंट आहे का, डिस्प्लेसमेंट म्हणजे मुवमेंट, काहीतरी असं मूव्ह होतं, त्याला काय म्हणले जातं, डिस्प्लेसमेंट. जसं आपला हार्ट आहे, आपला हार्ट कंटिन्युअसली असं बीट करतो का नाही, हे बीट होणं म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. हे सगळं आपल्याला इथं शिकायचं आहे. त्याच्या नेक्स्ट युनिट मध्ये आपल्याला काय शिकायचंय बघा, पहा, फ्लो अँड इलेक्ट्रोकेमिकल ट्रान्सड्युसर्स. फ्लो, ब्लडचं प्रेशर आहे आणि ब्लड फ्लो होतोय, किती अमाऊंट मध्ये ब्लड फ्लो झाला, हे सगळं आपल्याला या फ्लो ट्रान्सड्युसरला वापरून मेजर करायचंय. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल, आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन आहे, आपल्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज आहे, राईट. हे सगळं आपल्याला मेजर करायचंय. ग्लुकोज मेजर करायचं म्हणजे ब्लड ग्लुकोज सेन्सर, राईट. जर कोणाच्या घरी एखादा डायबेटिक पेशंट असेल तर त्यांच्या घरी ग्लुकोमीटर असतं, राईट. अशी एवढी एवढी मशीन असते पेन सारखी. ठीक आहे. आणि एक स्ट्रीप असते, राईट. त्या स्ट्रीपवर आपण त्यांचं ब्लड घेतो आणि ते ब्लड घेऊन त्या मशीन मध्ये टाकतो. तर ते काय, तुमचं ते ग्लुकोमीटरच आहे. त्याच्यात काय वापरतात, ग्लुकोज सेन्सर वापरतात. ठीक आहे. त्यानंतर आहे सगळ्यात शेवटी सिग्नल कंडिशनिंग सर्किट्स. सिग्नल कंडिशनिंग सर्किट म्हणजे हे बायोशी रिलेटेड काही नाहीये, हे आपलं जे अॅनालॉग सर्किट सब्जेक्ट आहे, त्या अॅनालॉग सर्किट सब्जेक्टचा हा एक पार्ट आहे, राईट. बट त्याचा जो यूज आहे तो आपण बायोसेन्सर मध्ये करतो, म्हणून तो चॅप्टर तुम्हाला इथं ठेवलेला आहे, राईट. ठीक आहे. आता जर याचं वेटेज पाहायला गेलं तर कोणत्या युनिटला किती वेटेज आहे पहा, याच्यामध्ये पाहू शकतो आपण की तुमचा जो फ्लो अँड इलेक्ट्रोकेमिकल ट्रान्सड्युसर आहे तो हायेस्ट वेटेज आहे बघा, 18. त्यानंतर टेम्परेचर वाला युनिट, त्याला पण किती आहेत, 18 मार्क, राईट. असे 10, 8, 14, राईट. अशा प्रकारे टोटल कॅल्क्युलेशन करून हे किती होतात तुमचे, 70 होत असतात. अशा प्रकारे तुमचा हा सब्जेक्ट राहणार आहे. ओके. तर हे सगळं तुमच्या रिमेनिंग 3 सब्जेक्ट्स बद्दलचं सिलेबसचं अनालिसिस आहे, राईट. आता हे सिलेबस काय आहे, कसं करतो, काय नाही, हे आपण नंतर पुढे लेक्चर्स मध्ये शिकूयातच. ओके. जर याच्यामध्ये काही डाऊट असतील, तुम्हाला ब्रांच बद्दल काही डाऊट असतील, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स बद्दल तुमच्या, ठीक आहे, तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. थँक्यू.